नमस्कार मंडळी, वेलकम टू मोहित's किचन. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन तुपातली पुरणपोळी. तर त्यासाठी काही साहित्य लागणार आहे. तर आम्ही 2 लोकांच्या पुरणपोळ्यासाठी 1 वाटी चना डाळ, जेवढी वाटी चना डाळ घेतली त्याच्यात तिप्पट पाणी म्हणजे 3 वाटी पाणी टाकायचं आणि 2 टेबलस्पून तांदूळ. ते याच्यासाठी की त्यामुळे मिश्रण छान उत्तम बनतं आणि पोळ्या नरम होतात. तर आता चला मग आपण चना डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया आणि कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊया 7 ते 8 मंद आचेवर, आणि उर्वरित प्रोसेस आपण शिट्ट्या झाल्यावर बघूच. तर आपण आता स्वच्छ चना डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे. यात आपण पाणी घालूया 3 वाट्या. आणि आता मंद आचेवर 7 ते 8 शिट्ट्या काढून घेऊया. आता आपल्या 8 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर पण थंड झालेला आहे. तर आपण बघूया डाळ शिजली की नाही. शिजली आहे. तर समजा तुमची डाळ नसेल शिजली तर तुम्ही 1 शिट्टी अजून घेऊ शकता. पाणी टाकायची गरजच नाही. तर आता याला आपण एकजीव करणार आहे. तर त्याला मॅशरने मॅश करून किंवा मिक्सरमध्ये जसं तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही करू शकता. इथे आम्ही मॅशरने त्याला एकजीव करत आहे, मॅश करत आहे. आणि आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने 1.25 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि ते गॅस मंद आचेवर किंवा लो टू मिडियम फ्लेमवर त्याला फेटत राहायचं आहे जोपर्यंत साखर विरघळून मिश्रण एकजीव होत नाही. तर आता आपलं मिश्रण आपण मॅशरनी मॅश केलेलं आहे. आता यामध्ये ज्या वाटीने चना डाळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1.25 वाटी साखर टाकूया. गॅसची फ्लेम मिडियमवर आहे. याला साखर पूर्ण त्या मिश्रणामध्ये एकजीव होतपर्यंत फेटायचं आहे. एकंदरीत मिश्रण पूर्ण एकजीव झालं पाहिजे. याला 15-20 मिनटं लागेल. फेटत त्याच्यासाठी राहायचं आहे कारण आपलं जे मिश्रण आहे ते खाली लागलं नाही पाहिजे, म्हणजे जळालं नाही पाहिजे. त्यामुळे याला कंटिन्यू असं 15 मिनिट 20 मिनिट जोपर्यंत ते एकजीव होत नाही आणि असं थिकनेस येत नाही, त्याला अशी चिक्की येतं जे की आपण 2 बोटात असं बघू शकतो. चिक्की येतपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. तर आता 15-20 मिनटं होत आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान असा मिश्रण झालेलं आहे तयार. एकजीव झालेला आहे पूर्ण साखर आणि पुरण. तर आता एकंदरीत आपण याला बघूया थोडंसं बाहेर घेऊन. त्याला थंड झालं की आपण त्याची थिकनेस आणि चिक्की बघूया, म्हणजे पोळ्या लाटताना सोपी जाईल. तर मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक छानशी कमेंट करा, म्हणजे आमचं मोटिवेशन वाढेल. थँक्यू. हे छान झालेलं आहे. यामध्ये आपण 3 ते 4 विलायचीचा भुरका टाकून घेऊया. खलबत्त्यामध्ये कुटून याला भुरका केलेला आहे, म्हणजे याला छान स्मेल, इसेन्स आणि टेस्ट सगळं येईल. आता हे मिश्रण एकजीव करून आता याला छान बाजूला काढून ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने हे थंड झालं की लगेच पोळ्या लाटायला घ्यायच्या. चला, तर आपलं आता सारण थंड झालेलं आहे. आता आपण कणिक, याच्यासाठी थोडी कणिक सैलदारच आपल्याला भिजवावं लागेल. तर आपण आता पुरणपोळी लाटायला घेऊया. आता तुपामध्ये आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे.
म्हणजे खमंग पुरणपोळी तयार होईल. तर आता आपली पुरणपोळी रेडी झाली आहे. आपण आता याला गरमागरम मस्त सर्व करून घेऊ. तर आता आपण पुरणपोळी सर्व केली आहे. तर आता हे सगळं आपलं ताट, पुरणपोळी, तूप, आलूची रश्श्याची भाजी, कढी, भात, भजे, पापड सगळं तयार आहे. चला आता आपण टेस्ट करूया. मस्त झाली एकदम, एकदम गरमागरम तुपातली पुरणपोळी. छान. चला